मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालय जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कडेगाव शहरातून कडेपूरकडे जाणारा जुना चिखली रस्ता आणि पुढे सातारा सांगली जिल्हा मार्गाला जोडणारा नव्याने झालेला दर्जेदार रस्ता बेकायदेशीरपणे उकरून तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हा रस्ता शोएब यासीन अत्तार आणि यासीन अत्तार यांनी प्रशासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता उकरला असल्याचं स्पष्ट झाले। सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या या दोन्ही संशयितांवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी आग्रही मागणी आता कडेगावच्या नागरिकांमधून व डोंगराई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून केली जाते। कडेगाव ते कडेपूर दरम्यानचा हा जुना रस्ता पूर्वी पूर्णपणे चिखलमय झाला होता। विशेषतः पावसाळ्यात या रस्त्याला मृत्यूचा सापळा असे स्वरूप यायचं। या गंभीर समस्येवर वृत्तपत्रांमधून अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने येथे मुर्मीकरण करून दिलं होतं। त्यानंतर जनतेची मागणी लक्षात घेऊन डोंगराई इन्फ्रास्ट्रक्चर कडेपूर या कंपनीने पाठपुरावा करून 2025 मध्ये हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजूर करून घेतला। कंपनीने अत्यंत उत्कृष्ट आणि दर्जेदार काम केल्यामुळे शहरवासियांची मोठी सोय झाली होती। शनिवारी रात्री आणि रविवारी सरकारी सुट्टी असल्याने प्रशासकीय यंत्रणा सुट्टीवर असते। याचाच गैरफायदा घेत शोएब यासीन अत्तार व यासीन अत्तार यांनी कोणतीही परवानगी न घेता माजी उपनगराध्यक्ष नाजमीन पटेल यांच्या निवासस्थानाच्या थोड्या अलीकडे हा चांगला रस्ता उकरून टाकला। शासकीय रस्ता उकरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा नगरपंचायत प्रशासनाची कोणतीही कायदेशीर परवानगी घेण्यात आली नव्हती। हा रस्ता उकरला जात असल्याची माहिती मिळताच डोंगराई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी रस्ता उकरणाऱ्या शोएब अत्तार आणि यासीन अत्तार यांना याबाबत जाब विचारला व परवानगीबाबत विचारणा केली, मात्र त्यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न दाखवता उलट कर्मचाऱ्यांना अत्यंत उद्धट आणि उडवाउडवीची उत्तरे दिली। पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून कायापालट केलेला दर्जेदार रस्ता काही अज्ञातांनी उकरून ठेवलाय। प्रशासनाची परवानगी न घेता कृत्य करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मागणी। शासकीय निधीतून जनतेच्या सोयीसाठी बनवलेल्या चांगल्या रस्त्यांची अशा प्रकारे विनापरवानगी तोडफोड करणे हा गंभीर गुन्हा आहे। आज या रस्त्याची दुरावस्था केल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। भविष्यात कोणीही अशा प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे धाडस करू नये, यासाठी रस्ता उकरणाऱ्या प्रवृत्तींवर प्रशासनाने कडक दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करावी अशी आग्रही मागणी कडेगावच्या नागरिकांमधून केली जाते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।